शकता, तर हात लावून पण बघा, एकदम क्रिस्पीपणा कळतोय, त्यात भारी दिसतोय हा रवा मसाला डोसा. संडे आणि यशला भूक लागणं हे समीकरण काही नवीन नाही, आणि त्याचमुळे त्याला काहीतरी साऊथ इंडियन नाश्ता करायचा होता. सो आम्ही आता पोहोचलो आहे बरोळच्या भारती रेस्टॉरंटमध्ये, आणि इथे साऊथ इंडियन फूड खूप छान मिळतं. सो बघूया आणि एक्सप्लोर करूया इकडचं फूड. सो आम्ही चाललोय वरच्या फ्लोअरला, कारण खालती फार गर्दी होती, आणि अशी इथे संडे म्हटलं की खूप गर्दी असतेच. आम्ही एसी सेक्शन मध्ये चाललोय कारण गरम खूप होतं. वा, काय माहोल आहे हॉटेलचा. काय यश, कसं वाटतंय? भारी, कूल कूल. गर्मी में थंडी काय. तर आहे उडपी स्पेशल मेनू, आणि याच्यामध्ये यांची स्पेशलिटी आहे उपमा, शिरा मिक्स, पुरी भाजी, स्टीम इडली, इडली वडा, मेंदू वडा, इडली फ्राय. सो बघूया आता यश काय म्हणतोय. यश काय ऑर्डर करायची? सो यश क्रॉस व्हेरीफाय करतो एकदा पुन्हा मेनू कार्ड, काय ऑर्डर करायची. आधीच त्याने प्लॅन केला होता की मसाला डोसा खायचा आहे, पण इथे बरेच ऑप्शन्स आहेत. सो तो पुन्हा एकदा चेक करतोय की काय मागवायचं आहे नाश्त्याला. आणि एकंदरीत पूर्ण हॉटेलचं ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. पूर्वी मी इथे ऑफिसला होतो त्यावेळेला आम्ही यायचो तेव्हा एवढं छान नव्हतं. आता त्यांनी बरंच इन्व्हेशन केलेलं आहे, इथे डेकोरेशन केलेलं आहे. समोर बघा वेगवेगळी अशी चित्र आहे जे खूप आकर्षित करतात, आणि स्पेस खूप छान आहे. आणि इथे बघा कार्टून पिक्चर्स पण आहेत, स्टाफ आहे इथे. पुढे असं सगळं पूर्ण एकदम इन्फ्रास्ट्रक्चर आहे बसण्यासाठी वगैरे. तर यश काय फायनली डिसाईड झालं का काय मागवायचं आहे? बटर मसाला डोसा. ओके, बटर मसाला डोसा मागवणार, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काय खायचं? साऊथ इंडियन हॉटेल झालं तर काहीतरी साऊथ इंडियन गोष्टी एक्सप्लोर करायला हवेत ना आपल्याला. तात्पुरते तर हे खाऊन बघा, नंतर मग. ओके चला, मी ऑर्डर करतो. तर आपण आता ऑर्डर केली आहे बटर मसाला डोसा, जो यशला खायचा होता. त्याशिवाय मी इथे रवा मसाला डोसा ट्राय केला होता, त्यामुळे खूप क्रिस्पी असतो आणि खाण्याची मजा फारच वेगळी असते. तो मी रवा मसाला डोसा सुद्धा केला, आणि कुठल्याही मद्रासी हॉटेलला किंवा उडपी हॉटेलला जेव्हा पण आपण जातो त्यावेळेला तिकडचा मेंदू वडा, तिकडचं सांबार हे टेस्ट करणं मस्तच असतं. सो ते एक ऑर्डर केलेलं आहे. जास्त ऑर्डर नाही करत कारण आम्ही दोघं झालेलो आहोत, आणि आमचे बाकीचे मित्र आले नाही आहेत, त्यामुळे तो पूर्ण खाण्याचा भार आमच्यावर येईल. त्यामुळे आम्ही थोडीच ऑर्डर केली आहे, पण जेवढं करतोय ते बघून तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडेल एवढं मला नक्की माहिती आहे. तर आपली ऑर्डर आता आलेली आहे. आलेत माझ्याकडे मेंदू वडे, एकदम क्रिस्पी, बघू शकता. तर हात लावून पण बघा, एकदम क्रिस्पीपणा कळतोय. त्याचबरोबर स्पेशल असं सांबार, चटणी, आणि इथे यशचा स्पेशल असा बटर मसाला डोसा सुद्धा आलेला आहे. आणि त्याला खूप भूक लागली आहे खरं तर, त्यामुळे तो त्याने ताव मारला आहे खाण्यावरतीच. आणि बघूया, टेस्ट करून सांगतोय तो आपल्याला एकदम कसं लागतंय त्याला. मी तो बऱ्याच वेळ इथे नाश्ता केलेला आहे, त्यामुळे मला इकडची चव ज्ञात आहे. पण बघूया आता हा यशला कसं वाटतंय. क्रिस्पी आहे आणि टेस्टी देखील आहे, त्यामुळे खूप चांगला वाटतं एकदम. ओके, तू आतापर्यंत जेवढे मसाला डोसे ट्राय केले आपण आपल्या लोकल एरियामध्ये, त्यापेक्षा खूप चांगला वाटतोय नक्कीच. आणि आतमध्ये भाजी स्टफ केलेली आहे, जरा दाखवशील का तू? आतमध्ये जी स्टफ केलेली भाजी आहे ती. ओके, एकदम भाजी पण बघा तुझी स्टफ एकदम व्यवस्थित केलेली आहे. हे खास ऑथेंटिक त्यांची चटणी असते ती आहे, आणि हा सांबार
तर मी सुद्धा आता मेंदू वडा ट्राय करतो, बघूया कशी यायचं बरं. तर मित्रांनो मी इकडचा आता मेंदू वडा ट्राय करतोय. कुरकुरीतपणा एकदम भारी आहे आणि ना तोंडामध्ये असा विरघळतो. मद्रासी हॉटेलमध्ये कधी पण तुम्ही जर याल तर तिकडे जी खाण्यासारखी गोष्ट असते ती सांबर, कारण ती त्यांची ओळख असते आणि एवढं सुंदर सांबर आहे ना, त्यामध्ये शेंगा आहेत शेवग्याच्या, एकदम भारी. त्याचबरोबर ही खोबऱ्याची चटणी एक नंबर. अस्सल मेंदू वडा जर कुठे खायचं असेल तर नेहमी उडपी हॉटेलमध्ये ट्राय करा, कारण त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नसतं चवीमध्ये आणि जी चव असते ती खूप भारी असते. सो आता आम्ही ताव मारतो, तुम्ही पण या खायला. आता आपला आलाय रवा मसाला डोसा आणि बघा केवढा भारी दिसतोय हा रवा मसाला डोसा. आतमध्ये बटाट्याची भाजी स्टफ केली आहे आणि वरतीचे आवरण असतं ते रव्याचं असतं याच्यामध्ये आणि फार क्रिस्पी असतो. हा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा केवढा क्रिस्पी आहे बघ. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आपलं सांबार आणि आपली चटणी. यश कसा वाटतंय मसाला डोसा? भारी वाटतंय एकदम. भारी वाटतंय, मजा आली. किती रेटिंग देशील? गोल्डन थम्सअप. गोल्डन थम्सअप. आपण एवढे तर मोठे न खवय्ये नाही आहेत की आपण कुठल्या डिशला कधी रेटिंग देऊ शकतो, पण नक्कीच जे चांगले ते चांगलं सांगू शकतो आणि आपण कुठलेही पेड प्रमोशन करत नाही कोणाचं. त्यामुळे जे आपली जी खरी चव असेल किंवा जे आपल्याला खऱ्या गोष्टी वाटतात आहेत त्या आपण आपल्या ब्लॉगने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. सो बघूया आता रवा डोसा पण ट्राय करूया. वाह उत्तम. माझे दोन्ही डिश संपवून पण झाल्या, पण याचा मात्र मसाला डोसा अजून काही संपत नाही. दम लागलाय वाटतं त्याच्याकडे बघून तर असंच दिसतंय. काही यश दम लागला का तुला खाऊन? काय रे? मोठा आहे, खूप मोठा आहे. त्याचं म्हणणं आहे की खूप मोठा मसाला डोसा आहे आणि आपण जेव्हा लोकल कुठे कोणी येत असतो तिथे खूप साईजमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये किंवा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केला जातो. तो मद्रासी हॉटेलमध्ये ते एक असतं, उडपी हॉटेलमध्ये कॉम्प्रोमाइज नसते क्वालिटीमध्ये किंवा क्वांटिटीमध्ये आणि व्यवस्थित केळ्याच्या पानावरती हा डोसा दिला जातो किंवा मेंदू वडा असेल. आमचा नाश्ता तर करून झाला आहे आणि आता त्याचं एंड आम्ही करतो आहे हे मँगो ज्यूसपासून. मे महिन्याचा वेळ आहे आणि मँगो चांगले उपलब्ध असतात अशा वेळेला मार्केटमध्ये. सो आपण ट्राय करत असतो की मँगो ज्यूस यावेळेला ऑर्डर करायचं, कारण फ्रेश असतो आणि त्यामुळे आता आम्ही मँगो ज्यूस ऑर्डर केला. बघूया यश पहिल्यांदा ट्राय करतो आहे आणि आपल्याला चव सांगेल, टेस्ट सांगेल मँगो ज्यूस कसा आहे. कारण इतर वेळेला आय थिंक पावडर बेस्ड ज्यूस आपल्याला मिळत असतात बाकी टेस्ट एकदम जसे आंबे असतात आपण खातो सेम तशी टेस्ट. आपण डिफरन्स एकदम प्रॉपर आहे. तर आपण पण ट्राय करूया, कारण खरंच आता मे महिन्याचे दिवस आहेत. सो आपल्याला चांगला ज्यूस भेटेल याची अपेक्षा असते. सो त्यामुळेच आम्ही मँगो ज्यूस केला होता आणि आपल्या या आजच्या या ट्रीटची एंड आम्ही या ज्यूसपासून करतोय. अशा प्रकारे आज आपण मरोळ मधील भगवती हे उडपी रेस्टॉरंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्या पद्धतीने आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय प्रामाणिकपणे. मी पुन्हा सांगतो की आम्ही कोणतेही पेड प्रमोशन करत नाही किंवा आम्हाला कोणत्याही हॉटेलकडनं रिक्वेस्ट येत नाही ते करण्यासाठी, कारण आपण खूप छोटे ब्लॉगर आहोत. आपण सुरुवात केलेली आहे आणि हे करताना अगदी प्रामाणिक कमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जी चव असते जी खरंच आपल्याला कशी वाटते ते आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो. आणि मला कुठेच असं काय वावगं वाटत नाही की एखादी गोष्ट जर चुकीची आहे किंवा एखादी गोष्ट चांगली नाहीये तर ती त्या ठिकाणी जेन्युइन कमेंट करणं गरजेचं असतं. आपण बरेच ब्लॉगर्स बघतो की जे पेड प्रमोशन करतात आणि कॉम्प्रोमाइज करतात, म्हणजे चवीबद्दल कॉम्प्रोमाइज करतात, तर ते मला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे मी तसं कधीच करत नाही. आणि खरंच इकडचं फूड खूप छान होतं.
तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे येण्याचा कधी प्लॅन करत असाल तर एकदम बेस्ट असेल. हे व्हेज हॉटेल आहे, त्यामुळे व्हेजमध्ये इथे बऱ्याच व्हरायटी आहेत. सो तुम्ही कधीही इथे येऊ शकता. मरोळमध्ये आहे. मी तुम्हाला या हॉटेलचे पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोय, जेणेकरून तुम्हाला फार इझी होऊन जाईल. तर मला वाटतं की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.